बेकार स्थिती आहे म्हणणं. आता जे एमपीएससीचं आहे ना, एमपीएससीचा अभ्यास केला सध्या अशी परिस्थिती झाली दादा, प्रत्येक गावात एक तरी पोरगा आहे विदाउट जॉबलेस. जॉबलेस, आहे का नाही? जॉबलेस. म्हणजे अशी त्याचा अर्थ असा आहे का तो पोरगा मूर्ख आहे, पण ते अख्खं गाव त्याच्यावर बर्डन आणतंय सध्या, माहितीये का? काय सांगितलं घरच्यांनी मला हे केलं बा. एमपीएससीचा अभ्यास केलेल्या किंवा युपीएससीचा अभ्यास केलेल्या पोरांना आत्महत्या करावं वाटावं. मग एवढे स्ट्रॉंग बनलेले असतात ते पोरं, तेवढी एवढी कॅपॅसिटी असती. हे जे नेते आहेत ना बारीक सारीक इकडे हिंडत आहेत, त्यांच्यापेक्षा 1000 पटीने हुशार आहेत ते. 1000 पट हुशार असते ते. आणि त्यांची एनर्जी किती वायाला जाती. हं? त्यांचं अस्तित्व तुम्ही संपवायला लागलात. बरं त्या मुलांची काय केलं, काय चूक होती त्यांची? त्यांनी फक्त एकच त्यांची चूक आहे की त्यांनी म्हणजे मनात इच्छा आणली बुवा की मला सुधारायचंय, माझी फॅमिली सुधारायचंय, मला मोठं व्हायचंय, मला अधिकारी व्हायचंय, समाजाची सेवा करायची, हेच ठरवलं ना त्या पोरांनी. ही त्यांची चूक आहे का? हा. त्या एमपीएससीच्या पोरांचं किती वाटोळं केलं यांनी. त्यांच्यासाठी दुसरं काही साईडलाईन ठेवली का की त्यांचं नॉलेज आपण कुठंतरी काम आणू शकतो, असं काही काम करतंय आलं. का सरकार? नाही नाही अजिबात नाही. मग याच्यावर तरुणांनी प्रश्न नाही विचारले तर भविष्यातल्या पिढ्या आपल्या शिव्या देते ना. हं. माहिती ना. हा. प्रायव्हेट सेक्टरला काम कोण करतं की ज्याला गव्हर्नमेंट सेक्टरला काम नाही भेटलं हा है ना, तो प्रायव्हेट सेक्टरला काम करतो. हा आपल्या लोकांची अशी नीच वृत्ती आहे बरं का. ऐका की एक मिनिट. हा घरी लाल मसाले खाणार आणि हॉटेलमध्ये गेलो काळ्या मसाल्याची भाजी खाणार. हा हा. बघा तुम्ही हे सत्य आहे बरं का. घरी गॅसवर भाकरी खाणार आणि हॉटेलमध्ये गेलो चुलीवरल्या भाकरी खाणार. हा. हा. ते पोरांना, ते एमपीएससी फेल झालेल्या पोरांना मी बोललो ना, कुणीच खुश नाही सध्या. हा. आणि अभ्यास करताना बिचारे खुश नव्हते. सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास, नातेवाईकांपासून संबंध तुटले. त्या इकडच्या घरच्यांनी त्यांच्या घराने घरात चालू केले. आपल्या इकडे अशा सिस्टम राहतात. हम्म. त्या पोरांना इकडे आल्याच्या नंतर म्हणजे असं की काहीतरी त्याने महापाप करून पाप आलाय, ते. रेप हा बीप काहीतरी काहीतरी करून आलाय, रीप बीप अशा काहीतरी नजरेने त्यांच्याकडे टेररिस्ट काहीतरी. बघितलं हा. गेलं. सकाळी एमपीएससी युपीएससी करणाऱ्या पोरांकडं जे फेल होऊन आले, ज्यांना आता तुम्ही कॉम्पिटिशनच एवढं करून ठेवलं नेत्यांनी. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांग, एक आमदाराची जागा असती त्याच्यासाठी लय झालं तर 8 फॉर्म जातात, बरोबर आहे? हा. त्याला कॉम्पिटिशन आहे तिथं काही. हा. आणि इकडं आपण परीक्षेला गेल्यानंतर एक जागा असली तुझ्या 2-2 लाखापोत फॉर्म गेलेत. आपल्याला एवढं कॉम्पिटिशन, नेताला कॉम्पिटिशनच नाही, आपण यांच्यात कॉम्पिटिशन लावून देऊ ना. मग काय. यांच्यात कॉम्पिटिशन म्हणजे नेतेच इतके करायचे, प्रत्येक गावात एक जण जेडपीला उभा राहणार, प्रत्येक गावात एक जण आमदारकीला उभा राहणार. बरोबर आहे. फक्त हे पोरांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि कोण नाही उभा राहू शकणार. काय तुमची फी किती आहे? 10,000 रुपये. जाऊ द्या 10,000 रुपये त्याच्यासाठी. मग काय. तुम्ही लोकशाहीचं वाटोळं केलंय ना, तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ ना आम्ही. पक्ष नको बरोबर भिक्ष नको, हे काय करतात भामटे, त्या पक्षातले त्या पक्षात, त्या पक्षातले त्या पक्षात, सत्ता बदलली की तेच गडी इकडे वळून. हा. म्हणजे आपण येडे आहेत का? जनता येडी आहे का? आपल्या शिकल्या पोरांनी याचा जर विचार नाही केला तर आपल्या पिढी इतकी बदनाम पिढी कोणतीच राहणार नाही. नाही, कारण हेच तरुण बेरोजगार आहेत ना, यांचे लेकरं उद्या शाळेत जाणार आहेत, तर त्यांना प्रत्येक लेकराला आता सध्याच्या हिशोबाने 50,000 खर्च येणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. एका फॅमिलीमध्ये 2 तरी लेकरं असतात. त्या 2 लेकराला 1 लाख गेले ना वर्षाला. ऊस तोडणाऱ्याने काय करायचं. ऊस तोडणाऱ्याने काय करायचं? आणि ते जरी ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे जरी जात असले बाहेर, जरी तो सध्या खर्च करीत असला, हा. तरी पण त्याच्या गावात जर त्याला भेटलं जे पाहिजे ते फ्रीमध्ये, हम्म. गव्हर्नमेंटचं आहे ना एवढे पगार बिगार समजा, किंवा एवढ्या स्कीम बिम चालवतात तुम्ही, सगळ्या गोष्टी आमच्यासाठी युटिलाइज करा ना व्यवस्थित. त्याच्यातच एवढं भारी होतंय, आपण प्रायव्हेटला कधीच नाही ऐकणार. हम्म. आणि हो द्या नाही, ह्या लोकांचे जे चालले ज्यांचे पैसे सध्या त्यांचे वाचू दे ना. माझे काही मित्र आहेत राव, त्यांना जमीन विकावं लागली लेकरांच्या शिक्षणासाठी. बघू हे आता यांचे जे नगर परिषदेचे तिकीट गेले तर या पक्षांचे बघायचे, काही पक्षांचे जो खासदार आहे त्याच्या लेकरायला काय तिकीट पाहिजे त्याच्या लगेच. तुम्ही कार्यकर्त्याला काही ठेवा ना, त्या कार्यकर्त्याचा गोट्यासारखा उपयोग करून घ्यायचा. हा. सगळं तसंच पाहिजे. सगळं तेच पाहिजे. हो. आता याच्यामध्ये ना, आता लढायचं ठरवलंयच बरं का. हम्म. सुरुवात मी एका झेडपीपासून दिसल्याच्या नंतर झाली माझ्या या लाईफची. ही लाईफनी अख्ख्या महाराष्ट्राला जर नाही झेडपीकडे लक्ष द्यायला लावलं ना, लोकांचे अधिकार नाही समजून सांगितले ना, तर तिथून पुढं फक्त तुम्ही काही जण मला सपोर्ट करा. हॅलो. हॅलो. हा बोला. दादा बोलतो ना. काय चाललंय दादा? तुझा फोन लावला होता पण लागत नाही.
नाही ते खाली असल्यामुळे फोन नाही लागत. पुढे बोला ना. लायब्ररीमध्ये हम्म. होतात. हा खालच्या तळ घरात होतो तेव्हा फोन नाही लागत. बोला काय म्हणता काय कुठे कस कस काय चालली तयारी? आलोय गावाकडे. गावाकडे येतोय. हा, हम्म. काय चाललंय? वाडीला. हा, वाडीला. हम्म. काय चाललंय तुमचं काय बरं आहे का? हा, बरे. हम्म. बरं आहे आता. हो काय हा, पाहू म्हणलं काय आहे ते. कधी आहे परीक्षा? परीक्षा 21 डिसेंबरला आहे. हा, ते बारावीला नंबर लागेल माझा हा, प्री क्लासेससाठी हा, UPSC राज्यसेवेसाठी. हा, हा एकाला 92 आणि एकाला 87% राहिले. हा, असं. UPSC ला 87% राहिले हा, आणि बारावीला याला राज्यसेवेसाठी 92% राहिले. हा, 100 पैकी. लागल ना मग नंबर. हा नंबर जर लागला तर मग युनिकचे क्लास आहेत भगीरथवाल्याचे आहेत. हा, हा हो मग ती प्रश्न तर सुटेल बाकी पाहू. कर चांगली विद्यावेतन आहे तयारी. ना. हा, हा विद्यावेतन आहे त्याला. विद्यावेतन आहे. किती जागा सुटलेल्या आहेत? नाही ते 1000 जागा होत्या. हा, हे त्यासाठी आम्हाला किती भेटते 12 पैकी काय माहिती. नाही नाही, हे आता डिसेंबरला जी एक्झाम आहे कशाची आहे? ती याची आपल्या काय म्हणतात त्याला रेल्वेची आहे. हा, हा किती त्याला जागा आहेत? आहे त्याला ऑल इंडिया 36,000 जागा आहे. ती दुरुस्ती करून नाही घेतला अण्णा मी तुमच्याकडून. हा, हा, आपण नाही का टॅबवर दुरुस्ती केली ती पहा. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर हा आहे. हा तेच तेच एक्झाम केलेलं. त्याची एक्झाम आहे का? त्याची हा क्लासेस घेतलेत का कोणाचे? नाही क्लासेस वगैरे नाही त्याला काय गणित मराठीतून सिलेबस आहे. हा, PS आहे दुसऱ्यांच्या बाहेरचं काही येत नाही. आणि 30 मार्काचं मॅथ्स आणि 30 मार्काचं रिझनिंग आहे आणि 40चं GS. हा, तुला चालतंय. एवढंच आहे मेन्सला 120 आहे. 50 हा, मार्काचं GS आहे हा. आणि 35 मार्काचं हे आहे. तुझं एससी मध्ये असेल ना? हा येस. हा, एससी मध्ये मेरिटला फरक होईल ना त्याच्यात. मग जाऊ दे. तुमचं काय चाललंय काय नाही. आम्ही स्टेटस बिटस पाहिले. हा, हा, चालू आहे भाऊ, आता हा तरुणासाठीच काम चालू केलंय. हा तरुण वगैरे हे शाळा वगैरे हे याच्यासाठी चालाय ना लढा आपला. हम्म. काय आता नेते कंपनी तर कोणी ध्यान द्यायनाच. नाही त्यांना काय गरज राहिली यांना. नाही, त्यांना गरज नाही राहिली पण आपल्याला गरज आहे ना. आपण आता आपल्याला गरज आहे ना. नाही नाही नाही, आपल्याला गरज आहे म्हणजे आपल्याला कळत कुठं. नाही, आता सगळ्यांना एकत्रित येऊन करावं लागेल. आता काही पर्याय नाही हम्म. त्याला. तुला सांगू का दादा, हा. आपले आई वडील शिकलेले नव्हते, बरोबर आहे. नाही बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांना काही ह्या गोष्टी समजत नव्हत्या. समजत नाही नाही. आपल्याला काय झालंय, आपण शिकलो आपल्या सगळ्या गोष्टी आता समजत आहेत. नाही आपण नुसते शिकलोच नाहीत अण्णा. मी तुम्हाला काय सांगितलं माहिती ना. आपल्याला जॉब किंवा हे न करण्याचं आपण म्हणजे कसं माहिती ना ते आत्मसात केलं आपण. आपण बाहेरची बाहेर नाही एज्युकेशन बाहेर नाही ठेवलं. आता आपलं जरी पूर्ण आत्मसात शिक्षण केलं. हा घेण्याचा जर विचार केला ना, जर हा आता तुझं जर शिक्षण पाहिलं लहान असतानापासून, हा तुमच्या शाळेवर समजा पाठीमागच्या वर्षी मी काम केलं, बरोबर आहे. हा आता तिथलं बऱ्यापैकी बॅकग्राऊंड माझ्या लक्षात आलंय सुरुडीमधलं. हा आता सुरुडीमध्ये एज्युकेशन सिस्टम आणखी बरं आहे बाकीच्या गावाच्या तुलनेत, बरं का. हा बरं आहे बरं आहे बरं आहे. आता पाठीमागच्या वेळेस माध्यमिकला बरं नंतर आहे. आता हे काय झालं, सरकारने मध्येच काय केलं, बदल्या केल्या शिक्षकांच्या. हम्म शिक्षकाच्या बदल्या झाल्यामुळे त्याच्यात काय झालं, काय ऍडमिशन कमी झाली. हम्म कारण काय ते सिस्टम सगळं हलून गेला ना शाळेचं. बरोबर आहे. बरं, त्या टायमाला आपले हे जे नेते होते समजा झेडपीचे असतील, पंचायत समितीचे असतील किंवा आमदार असतील, हम्म. यांनी काहीतरी त्याच्यावर सांगायला पाहिजे होतं व्यवस्थित की आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. बरं, यांची जिम्मेदारी आहे ना ती. जिम्मेदारी ग्रामपंचायतीची जिम्मेदारी सगळ्या लोकांची जिम्मेदारी. आता त्यांनी काय ते सांगितलं नाही किंवा हा प्रभाव तेवढा टाकू शकले नाही स्वतःच, म्हणजे टाकलाच नाही हम्म. त्यांनी, त्याच्याकडे लक्ष टाकलाच दिलं नाही. नाही ना. हा यांना काय हा फक्त पैसा कमवायचं ठिकाण पाहायचं कुठंतरी, हा बस दुसरं काय नाही. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. आता त्यांनी काय तसं केल्याच्या नंतर ह्या बदल्या झाल्या मध्यंतरी. तुला एक गोष्ट आठवत असन, हम्म. मुख्यमंत्र्याचं जो होता आपला देवेंद्र फडणवीस हा उपमुख्यमंत्री होता आणि हा हा नंतर उपमुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री झाला. हो हो. त्यावेळेस मीडियाने त्याला विचारलं, मी ती बाईट पाहिलेली आहे, हम्म. की तुम्ही आता त्या बंगल्यावर कधी शिफ्ट होणार आहेत, वर्षा बंगल्यावर.
हा. त्यावेळेस त्यांनी उत्तर काय दिलं, माझ्या मुलीचे आणखी परीक्षा झालेल्या नाहीत हा. तिचं एक्झाम वगैरे झाल्याच्या नंतर तिचं शिक्षण डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी काय बांगला सोडू शकणार नाही. बरोबर आहे तुला का नाही? सोडू शकणार नाही, तर बरोबर. तू एक सिंपल राहण्याचं ठिकाण तुझ्या मुलीच्या अभ्यासासाठी बदलू शकत नाही मुख्यमंत्री. आणि सामान्य जे लेकरं आहेत नाही त्यांच्या तिकडे शाळेमधले अचानकच तुम्ही मास्तरच बदलून टाकले. तुझी रे. हा बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, तिथले ऍडमिशन आणखी कमी झाले का नाही सुरुडीमधले सुद्धा. म्हणजे लोकांना समजलं नाही. आता गरीब लोक असते तर आता लोकांना काही वाटा नाही समजावं. पण हे जर शाळा बंद पडून गेलं ना दादा, असं होणार आहे. तुमच्या समाजातले किती टक्के लेकरं शिकत आहेत सांग बरं? नाही नाही, शिकू शकत नाही. आहे का नाही? आता कसे तरी पाठीमागच्या वर्षी मी काय सांगावं, एवढी मेहनत घेतली होती. त्या पोरांना जपून जपून कसं तरी मी शाळेत बसवायला चालू केलं. आता मिरवलेलं आणि त्यांना विचारायचं ते कधी शाळेत बसायचे का व्यवस्थित? नाही नाही नाही, त्यांना वाचता येत काही ना काही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली ना. बरं मी म्हणतो ते नोकरीला नाही लागू दे, पण चांगलं त्यांना जीवन जगत ना. कुणी फसवणार नाही, कुठं हिशोब करता येईल, बेसिक गोष्टी शिकले तर त्यामध्ये काही धंदे पाणी करून जगत येईल. ह्या जगायला काय कसं जगायचं, पण कसं आहे पण एक व्यवस्थित असलं. डिग्निफाय लाईफ जगायचा चान्स भेटतोय ना. थोडं त्यांना काही समजलं, पेपर वाचले, त्यांना त्यांचे अधिकार समजले. म्हणजे ह्या गोष्टी तर व्हायला पाहिजेत ना. हे काम बरोबर आहे. कोणाचं आहे? त्या नेत्यांचं यांच्यापर्यंत पोहोचवणं. हा. नेत्यांनी काय करायचं, मी ह्या जातीचा, त्यांनी बांधून धरायचे आखे लोक हे मलाच मतदान करणार आहेत भाऊ. दुसऱ्या जातीचा आणि एक गब्बर नेता, त्यांनीच पैसे आणायचे, त्यांनीच सगळं करायचं. मग काय? योजना बिजना काय आता तुम्ही करा ना. झेडपीच्या शाळा बंद पडायला लागल्या नाहीत, ज्याची जिम्मेदारी आहे त्यांनी कामं करायला पाहिजे होती ना. ते करीत नाहीत. आता याच्यामुळे काय झालंय, हे प्रशिक्षणार्थी एक योजना यांनी अशीच काढली होती इलेक्शनसाठी. पण इलेक्शनसाठी तुम्ही मोकार आमचा टॅक्सचा पैसा खर्च करतात आणि आमचं तर इकडे वाट लागून गेली ना. आता आम्हाला कळलं नाही शाळेवर गेल्यामुळे शाळेचे काय परिणाम झालेत. आता हे आपल्याकडे सगळ्यात मोठी यांची चूक काय माहितीये का, यांनी एक तर कामापुरतं व्हायला आपलं शिकवलंय. आपलं फसवतेत कुठे हे तर कळत आहे का नाही? आपल्या आईबापांना कळत नव्हतं म्हणून त्यांनी ऐकून घेतलं. एखाद्या जातीचा गडी आला की त्याच्याच पाठीमागं कायमचे. मग काय? पण आता आपलं समजत आहे, आपण म्हणायचं तुम्ही आम्हाला तसे ऐकणार नाहीत कारण तुमच्या पैसा आहे, तुम्ही इलेक्शन काही करता. त्याच्यासाठी आता आम्ही अख्या महाराष्ट्राला तरुण एकत्र करायचं चाललंय. आता जिल्हा परिषदला उभा राहिले ना, आता ह्या कंडिशनला आम्ही आता हा चालू करायचा आम्हाला. आता पोरांबरोबर ह्याच्यावर चालू आहे विचार विनिमय. प्रत्येक गावातला पोरगा उभा असणार एक जिल्हा परिषदला. त्याला त्याचं एकच गाव सांभाळायचंय. तुम्हाला लयच खर्चिक वाटत नाही इलेक्शन, कोणाला रुपये द्यायचा नाही. बरोबर आहे का नाही? कसे तुम्ही निवडून येतात तेच बघू ना. प्रत्येक गावातला एक तरुण उभा करायचा आहे. हा बरोबर आहे. आणि त्याच्याशिवाय कळणार नाही. एमपीएससीच्या किती जागा कमी झाल्यात आपला कळत नाही. जागा नाही, पण आहे जागा. किती वाटोळं झालं, किती पोरं अभ्यास करतात बरं, किती पोट मारून एमपीएससीचे पोरं तिथं अभ्यास करतात. आता आपण आता त्याच्यामध्ये इतके दिवस काढलेत कोरोनाच्या त्याच्या कालावधीमध्ये, आपण नुसतं भात खाऊन जगलो तर एक वर्ष जगलोत का नाही? भात खाऊन. पण त्याचं काय आपलं फायद्यात येतंय का इथं? ज्यावेळेस आपण जे शिकलो, ज्या गोष्टी झाल्या आता आपण यांच्यापेक्षा कितीतरी गोष्टी बेटर करू शकतो. पण चान्स भेटायला कुठे चान्स आहेत का? अजिबात नाही. प्रायव्हेट मध्ये यांनी कुठं या सरकारांनी क्रिएट केलेत का? त्याच्यासाठी तरुणाला आता तरी सावध व्हावं लागेल, नाही तर तसंच मावा खाऊन इकडे तिकडे हिंडत बसावं लागेल. आता जे एमपीएससीचं आहे ना, एमपीएससीचा अभ्यास केला सध्या अशी परिस्थिती झाली, प्रत्येक गावात एक तरी पोरगा आहे जॉबलेस, आहे का नाही? म्हणजे अशी त्याचा अर्थ असा आहे का तो पोरगा मूर्ख आहे, पण ते अख्खं गाव त्याच्यावर बर्डन आणतंय सध्या, माहितीये का? एमपीएससीचा अभ्यास केलेल्या किंवा युपीएससीचा अभ्यास केलेल्या पोरांना आत्महत्या करावं वाटावं. एवढे स्ट्रॉंग बनलेले असतात ते पोरं, तेवढी एवढी कॅपॅसिटी असती. हे जे नेते आहेत ना बारीक सारीक इकडे हिंडत आहेत, त्यांच्यापेक्षा 1000 पटीने हुशार आहेत ते. आणि त्यांची एनर्जी किती वायाला जाती. त्यांचं अस्तित्व तुम्ही संपवायला लागलात. बरं त्या मुलांची काय चूक होती त्यांनी फक्त एकच त्यांची चूक आहे की त्यांनी म्हणजे मनात इच्छा आणली बुवा की मला सुधारायचंय, माझी फॅमिली सुधारायचंय, मला मोठं व्हायचंय, मला अधिकारी व्हायचंय, समाजाची सेवा करायची, हेच ठरवलं ना त्या पोरांनी. ही त्यांची चूक आहे का? त्या एमपीएससीच्या पोरांचं किती वाटोळं केलं यांनी. त्यांच्यासाठी दुसरं काय साईडलाईन ठेवली का की त्यांचं नॉलेज आपण कुठंतरी काम आणू शकतो, असं काय करतंय का सरकार?
मग याच्यावर तरुणांनी प्रश्न नाही विचारले तर भविष्यातल्या पिढ्या आपल्या शिव्या देतात ना. हम्म. आपला सुधारायचंय कधी? आपल्याला सुधारावं लागेल ना हा कधीतरी. भविष्यातल्या पिढ्या आपल्याला काय म्हणतात? महात्मा गांधीचा फोटो असाच नोटावर नाही ना, किंवा बाबासाहेबांना असंच आपण एवढं मानित नाहीत ना. नाही, बरोबर आहे ना. भविष्यातल्या पिढ्या आपला जे खराब राज्य आहेत ना इथून पाठीमागचे जे खराब राज्यकर्ते राहिलेले आहेत, हा त्यांच्या काळात आपला त्यांच्यामध्ये काळ गांधला जाईल माहितीये का. हा आणि आपण शिकली पिढी आहे. आपल्याला तर लाज वाटायला पाहिजे. आपल्या ज्या अशिक्षित पिढ्या होत्या त्यांनी सुद्धा असले वटणीवर आणले इंग्रज बिंग्रज सगळे. हा निजाम. आणि आपण तर शिकलेलो आहेत. म्हणजे आपण हम्म. शिकून फायदा होण्याऐवजी तोटाच व्हायला लागला देशाला. मग काय. या शिकलेल्याला जागा करावं लागणार आहे. हे नुसतं रील बिल बघण्यात गुंतलेत. या नेत्याने गंडवलंय सगळ्याला. बरोबर जातीवादी आहे का? जातीवादी किडे आहे ना, लई बेकार झाला. बंद करायला पोरांना समजलं पाहिजे. आता तू सिंपल एक गोष्ट सांग. माझ्या गावामध्ये मराठा समाज पण आहे, वंजारा समाज पण आहे, बरोबर आहे. आता हा हिंदू मुस्लिम थोडं साईडला ठेवू, कारण माझ्या गावामध्ये कोणी मुस्लिम नाही. पण माझ्या अख्ख्या गावामध्ये कोणी मुस्लिम नाही. माझा कधी मुस्लिम लोकांबरोबर संपर्कच याय नाही. त्यांच्या बरोबर काही भांडण नाही, तंटा नाही, काही नाही. हा मला तरी घेण्या वाईट. द्यायची त्यांची दुश्मनी आहे ना. बिनकामाचे आहे का नाही, यांनी वातावरण ठेवलंय एक चांगलं. आपण मुसलमानाला असंच खराब मानून चालायचं का? आपला कधी संपर्क येतोय? नाही, संपर्कच नाही. बरं, जेवढ्यांबरोबर आतापर्यंत माझा मुस्लिम लोकांबरोबर संपर्क आलाय, मला कोणीच त्रास नाही दिला. पण आपल्यांनी खूप लोकांनी दिलाय. मग आता मी खराब काय कोणाला? सांगितलं ऐकायचं का? मी जर ऐकायचं का? सुशिक्षित माणूस आहे म्हणलं, मी खराब मानू कोणाला? हा आपल्या शेजारी पाजारी जे असते तेच आपला त्रास देतात ना. हम्म. आणि ते कोणते मुस्लिम आहेत? लोकांचे विचार खुलले पाहिजेत. बेकार किडे अण्णा. नाही नाही, ते होत असते. आता आहे ना, आता हे सुरुवात झाली. प्रत्येक गावातून एक एक माणूस आम्ही जिल्हा परिषदला उभा करणार आहेत. प्रत्येक गावातून हम्म. कुणी उभा राहू शकतं. एमपीएससीच्या पोराला अपील करायची, पोरांना फक्त साथीची गरज आहे. आपण साथ द्यायची त्यांना एकत्र येऊन. बरोबर. बघू हे आता यांचे जे नगर परिषदेचे तिकीट गेले तर या पक्षांचे बघायचे, काही पक्षांचे जो खासदार आहे त्याच्या लेकरायला काय तिकीट पाहिजेत त्याच्या लगेच. तुम्ही कार्यकर्त्याला काय ठेवा ना, त्या कार्यकर्त्याचा गोट्यासारखा उपयोग करून घ्यायचा. हा सगळं तसंच पाहिजे. सगळं तेच पाहिजे. हो. आता याच्यामध्ये ना, आता लढायचं ठरवलंयच बरं का. हम्म. सुरुवात मी एका झेडपीपासून दिसल्याच्या नंतर झाली माझ्या या लाईफची. ही लाईफनी अख्ख्या महाराष्ट्राला जर नाही झेडपीकडे लक्ष द्यायला लावलं ना, लोकांचे अधिकार नाही समजून सांगितले ना, तर तिथून पुढं फक्त तुम्ही काही जण मला सपोर्ट करा. ठीक आहे ना. गोष्टी पोरांपर्यंत पोहोचवा, कारण आपण ज्या वेळेस आपला आवाज पोहोचवा सगळ्यापर्यंत त्यावेळेस जागृती होणार आहे. ग्रुप खोला. हा एमपीएससीचे जेवढे पोर आहेत ना, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये काही व्हिडिओ वगैरे आले माझे तर पाठवीत जा. बरोबर. कारण एकत्रित येऊन काम करावं लागणार आहे दादा, एकट्याचं काम नाहीये. नाही एकटेच काम असतं. एकट्याला पुढं तपास करून टाकते, तपास नाही नाही लागायचा. तपास नाही लागायचा, कुंकडे सापडायचं शकत नाही. हा, पण ताकद माग असली ना. आता काय झालंय माहिती का, आता आपलं एवढं भेण्यासारखं नाही. अख्ख्या महाराष्ट्रातले पोरं आपलं ओळखीत आहेत. प्रत्येक गावातला एक तरी पोरगा ओळखीत. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं त्यांच्या ज्यासाठी आपण लढू शकतो, त्यांना एकत्रित आणू शकतो. पण सगळ्याच तरुणाचं वाटोळं चाललंय. आपल्या सगळ्याच तरुणांसाठी लढायचंय. कारण आपण एवढा त्रासातून अभ्यास केलाय दादा, तरी पण तू सांग, तुला किती त्रास होत असेल? काय सांगायचं आता ना. म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या कोणी समजून घ्यायला तयार नाही, ना घरातले ना दारातले. ते तेच पोरावर लफडाचं ढकलून माहिती द्यायचं. आहे तुम्हाला. पण तिकडे त्या ऐका जागांचे का? तसे घाणे करून टाकले, तर नाही एकदम ऐका कठीण का? करून टाकले. हॅलो, हा माझ्या मीच काय लफड होतं माहिती आहे तुम्हाला? हा, तू एक टाइम जेवायचा ना 2 वर्ष. म्हणजे ते सगळ्यांच्या समस्या होत्या, म्हणूनच मी तिथं ते भातन तेन करायचं चालू केलं. नाही तर मी काय मेस लावू शकत नव्हतो तेव्हा. हा बरोबर आहे. सगळ्यांसाठी मी एक गोणी माझं काय माहितीये का, पहिल्यापासून तुला सांगतो दादा, माझे विचार थोडेसे वेगळे आहेत.
तो आता माझ्या बरोबर राहिला पोरगा आहे, आपण एवढे दिवस अभ्यास करताना कोण म्हणजे माझे जे मित्र आहेत त्या मित्राच्या अडचणीला कधी आपण स्वतःची अडचण नाही मानलं. हम्म. ह्या गोष्टी आपल्या पटनात, कारण हे आता जे पोरं संपर्कात आलेत ना एवढे, ते आपल्याकडे आशेच्या नजरेने बघतात. वनवे सर तुम्ही बोला आमच्यासाठी, आम्ही आहेत तुमच्या पाठीमागं. हम्म. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला एक एकच असू दे प्रत्येक गावातल्या, त्या फॅमिली पर्यंत त्याच्या फॅमिलीमध्ये 7-8 मतदान येतं. हम्म. असं नाही ना, प्रभाव नाही टाकू शकत. प्रत्येक गावातून एक एक माणूस जर उभा राहिला, त्यांनी जर समजावून सांगितलं, आम्ही सांगणारच आहेत ना समजावून. आता प्रत्येक गावातला एक एक माणूस उभा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या गावातला उमेदवार खुशाल झेडपीला निवडून आणू शकतात. हम्म. कायला दुसऱ्याच्या मागं फिरता? गावाचा विकास बघा ना, आम्ही तुमच्या गावासाठी कामं करणार आहेत. आणि बरोबर आमचा आहे. कोणता पोरगा कोणत्या गावातला निवडून आला तर सगळ्यासाठी काम करेन. पुन्हा आम्ही सगळे बरोबर आहे. एकत्रित येऊन काम करू. दुश्मनी आमची बिलकुल नाही. आम्ही बाजूला. फक्त लढाई ही राजकारणाची, राजकारणात जागेवर वैचारिक लढाई. वैचारिक लढाई, नंतर आम्ही एकत्र येऊन काम करू सगळे. हम्म. बरोबर आहे. होऊ द्या ना त्या पोरांना, नंतर सरपंच होऊ द्या, बरोबर आहे. येऊ द्या ना तरुणांना एकत्र. गावामध्ये रोजगार क्रिएट नाही करता यायचं, नाही का करता यायचं सांग ना. आज सरकारचे जेवढे बजेट राहते एवढाला पैसा मध्येच हे टाकू हाणतेत सगळे. त्या काळी. याच्यामध्ये आपण गावामध्ये रोजगाराची निर्मिती करू शकत नाहीत का? मी काय सांगितलं ऐका का? साधं सांग, तुला 30,000 रुपये महिना जर भेटला तुझ्या गावामध्ये, हा, मी 20-30 काय हजार लागतो रुपये काहीतरी दे. तुला धंदा सेटअप करायला एकमेकाला मदत केली आपण. सरकारची गरज नाही, कोणाची नाही, आपली फक्त तरुण एकत्रित आले बरोबर आहे. आणि सगळ्यांनी मिळून एकमेकांना मदत केली. हा, सगळी मदत म्हणजे मी काय गव्हर्नमेंटच्या सांगितलं स्कीम आता? वगैरे सगळ्या लागू करून घेतल्या आपण, त्याच्यातून काही मदत घेतली हा. तर सगळ्या पोरांचं कल्याण होईल. पोरं अशा फाशा बिशा घ्यायचा विचार मनात नाही आणायचे. लय वाईट वाटतं कधी कधी, माहितीये का? अरे बेकार. कित्येक पोरांना, ते एमपीएससी फेल झालेल्या पोरांना मी बोललो ना, कुणीच खुश नाही सध्या. हा. आणि अभ्यास करताना बिचारे खुश नव्हते. सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास, नातेवाईकांपासून संबंध तुटले. त्या इकडच्या घरच्यांनी त्यांच्या घराने घरात चालू केले. आपल्या इकडे अशा सिस्टम राहतात. हम्म. त्या पोरांना इकडे आल्याच्या नंतर म्हणजे असं की काहीतरी त्याने महापाप करून आलाय, रेप हा, बीप काहीतरी करून आलाय, काहीतरी अशा काहीतरी नजरेने त्यांच्याकडे terrorist बघितलं गेलं. एमपीएससी युपीएससी करणाऱ्या पोरांकडं जे फेल होऊन आले, ज्यांना आता तुम्ही कॉम्पिटिशनच एवढं करून ठेवलं नेत्यांनी. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांग, एक आमदाराची जागा असती त्याच्यासाठी लय झालं तर 8 फॉर्म जातात, बरोबर आहे? हा. त्याला कॉम्पिटिशन आहे तिथं काही. हा. आणि इकडं आपण परीक्षेला गेल्यानंतर एक जागा असली तिथे 2-2 लाखापोत फॉर्म गेलेत. आपल्याला एवढं कॉम्पिटिशन, नेटाला कॉम्पिटिशनच नाही, आपण यांच्यात कॉम्पिटिशन लावून देऊ ना. मग काय? यांच्यात कॉम्पिटिशन म्हणजे नेतेच इतके करायचे, प्रत्येक गावात एक जण जेडपीला उभा राहणार, प्रत्येक गावात एक जण आमदारकीला उभा राहणार. बरोबर आहे. फक्त हे पोरांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि कोण नाही उभा राहू शकणार. काय तुमची फी किती आहे? 10,000 रुपये. जाऊ द्या 10,000 रुपये त्याच्यासाठी. मग काय? तुम्ही लोकशाहीचं वाटोळं केलंय ना, तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ ना आम्ही. पक्ष नको, भिक्ष नको. हे काय करतात भामटे, त्या पक्षातले त्या पक्षात, त्या पक्षातले त्या पक्षात, सत्ता बदलली की तेच गडी इकडं वळून. हा. म्हणजे आपण येडे आहेत का? जनता येडी आहे का? आपल्या शिकल्या पोरांनी याचा जर विचार नाही केला तर आपल्या पिढी इतकी बदनाम पिढी कोणतीच राहणार नाही. नाही, 100%. त्याच्यामुळे आपल्या पिढीने हा विचार करणं गरजेचं आहे, माझं तरी मत आहे असं. कमीत कमी मी लढाई सुरुवात केली, मला पुढची पिढी आहे ना कधी पण लढणाऱ्या फुलेंच्या त्यांच्या माळीमध्ये गणलं जाईन आपला इतिहास जर कधी लिहिला गेला तर. बरोबर आहे ना. आणि नाही लिहिला गेला तर विषयच नाही. विशेष नाही काय. हा, पण जरी लिहिला गेला तरी मी शांडात नसणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. बनणार तो मरणार पण आता मी तुला सांगितलं, यांना वटणे वारायचा एक सिंपल खेळ आहे का नाही. पुढे हिंसा नाही करायची, आपला जपान नाही करायचं, नेपाळ नाही करायचं, काय नाही करायचं. आपला फक्त सिम्पली यांना काय, यांच्या जागा दाखवते. बरोबर आहे. तुम्ही पब्लिकला इतकं कमजोर समजू नका. आम्ही प्रत्येक गावात एक जण उभा केला ना तुमच्या गुट्ट्या गुलवात्यानं, आणि यांच्या गावात 4-4 उभा करू टायमाला. यांनी ज्यांना ते आणलेलं असेल ना, दादागिरी तर केलेली असेल, मग ते दादागिरी केली यांच्या, हे तर निवडून आलेच नाही पाहिजेत कुणीही. बरोबर आहे. असं आहे ना. काय असतं, हे जे लोक आहेत ना सध्याचे, याच्यात बरेच लोक असे राजकीय लोक कसे येतात, गुंडा टाईप येतात. त्यांनी त्यांच्या गावातल्या 4-4 जणाला तरी त्रास दिलेला आहे. हम्म. तिथं 4-4 जण उभा केले, ते हे आमदार गेला कसे निवडून येते, दुसऱ्या गावातला एकच ठेवू ना आपण. हम्म. हा, बरोबर आहे. म्हणजे एवढं काय आपण प्लॅनिंग करू शकणार नाहीत का टायमाला सगळे तरुण एकत्र आलो. एका गावातून एक माणूस उभा जर केला
यांनी फक्त जातीपाती आपला बिघडून द्यायचं बिनकामाचं. इलेक्शन आलं की यांच्या जाती ज्या सुपाळ्या आणतात. आमच्या शाळा इकडे बरबाद झाल्यात, त्याचं काय? आमच्या लेकरायला आम्हाला लाख लाख रुपये घालायची वेळ येईन ना. आणि ज्याच्याकडे नाहीत त्यांनी काय करायचं? आताचे तुमच्या वस्ती सारखे पोरं शिकायला लागले होते कुठंतरी, त्या पोरांचं शिकायला लागले की तोवरच जर शाळा बंद झाल्या, शिकणार आहेत का ते पोरं पुन्हा? हा. त्याच्यामुळे त्या लोकांना सुद्धा समजून सांगायचं, तुझ्यासारख्या माणसाने, शिकलेल्या माणसाने, की बाबांनो आपलं आता काहीतरी भेटायला लागले, त्या बाबासाहेबांचं काहीतरी लक्षात असू द्या. 1000 रुपये दारूसाठी काही विकून उपयोग नाही, त्यासाठी शाळा बंद जर झाल्या ना, हे लाख मोलात जाईल. हे समजून सांगावं लागणार तुम्हाला पण. हा, बरोबर आहे ना. टायमाला फक्त मला लय मदतीची गरज नाही तुमची. जिथं असताना तुमच्या चालू कामामध्ये आहे ना, फक्त विषय निघला तर ह्या गोष्टीचं थोडस सांगत जायचं, एवढीच मदत पाहिजे. बरोबर आहे. आता आपण समजा असं बोललो, आता इथून पुढे बोलल्याच्या नंतर आपण एकमेकांचे विचार हे आपण सोशल मीडियावर टाकू. बरोबर आहे ना. आता आपण बोललेले सोशल मीडियावर टाकायला आपल्याला काही अडचणच नाही ना. हेच विचार आपला अडचणच नाही. पसरवायचेच ना. आपण सोशल मीडिया सोडून ते फास्ट आपल्याला स्वस्तामध्ये उपलब्ध गोष्ट आहे. समजा आपण बरोबर. दुसऱ्या गोष्टीने यांच्या बरोबर कॉम्पिटिशन नाही करू शकत. त्याच गोष्टी शेअर करायच्या, जे आपले विचार आहेत एकमेकांना सांगायचे. आपापल्यात सगळे मिळून टाका. तू एखाद्या बरोबर बोलला नाही याच्यावर चांगल्या गोष्टींवर, ते युट्यूबला टाक ना. त्याच्यातून तुला 4 रुपये जर भेटायचे भविष्यात चालू झाले 1-2 वर्षानंतर, हा. तुझ्या फॅमिलीला त्याचा आधार भेटणार आहे. बरोबर या आहे. प्रत्येक गोष्टी, जेवढ्या गोष्टीत आपला रोजगार निर्मित करता येते आणि काही करता येते, तेवढं आपलं एकत्रित येऊन करायचंय. तर डाळ भात किमान आपल्या गटात तरी ह्या वेळेस करायचंय बरं का. हा. झेडपीला कोण आहे आपल्याकडून? कुणी उभं राहा, आपलं बाकीच्याचं काय देणं घेणं आहे. आपण उभा, आता मी तर उभा राहणार आहे. मी कारण ते एवढ्या पोरांना, कारण पोरं म्हणले सर तुम्हीच तुमच्या इकडे राहू बा, मग मला तिथं नाही म्हणता येणार ना. हा. ते म्हणलं तुमच्यापासून सुरुवात करा, तुम्ही नुसते आम्हाला सांगायचे ना, तुम्ही काहीच नाही करायचं. मग मी म्हणलं पहिला फॉर्म माझा असन, तिथं शब्द दिलाय, आता राहावंच लागेल ना. आणि तुमच्यासारख्या सगळ्या चांगल्या पोरांनी जे विचार करू शकतात, लोकांना पटवून सांगायचं. आणि आपलं ठेवायचंच असं बरं का, ज्या वेळेस फॉर्म भरीन त्याच दिवशी मी अनाउन्समेंट करून टाकणार आहे दादा, की माझ्या प्रत्येक महिन्याचं माझ्या फॅमिलीच्या प्रत्येक बँक अकाउंट वर पैसा किती ते प्रत्येक महिन्यात मी दाखवत जाणार पब्लिकली. म्हणजे तुम्हाला कळलं ना मी किती भ्रष्टाचार करणार आहे. अख्ख्या माझा एकट्याचाच नाही, फॅमिलीतल्या प्रत्येकाचा. त्याच्याशिवाय कुठून तरी सुरुवात करावं लागणार आहे. आपल्यापासून सुरुवात करायची, दुसरं नाही करीत ना आपण दुसऱ्याकडे बघत बसण्यात अर्थ नाही. एवढ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांचा विश्वास संपादन केलाय ना दादा, तो सार्थ झाला पाहिजे. त्यांनी असं नाही वाटलं पाहिजे की हा माणूस सुद्धा फसवा निघला. बरोबर. त्या पोरांना फक्त योग्य डायरेक्शन पाहिजे. त्या तरुण वर्ग बरोबर देशाला सुधारितो. म्हणताय ना त्या विषयात दम आहे दादा. मी अशा गोष्टी बघितल्या पाठीमागच्या काही काळात. आता मी शाळांसाठी काम करायला लागलो ना, मी एक बाहेरचा माणूस काही पैसा न घेता, अडका न घेता तिथं जाऊन एवढ्या तळमळीने शिकवतोय. पण तिथं पण काही माणसं असे दिसले उल्हासी की ते तरी पण नाही सुधारले. त्यांना मनाला लाज नाही वाटली. नाही अजिबात नाही. म्हणजे त्या गोष्टी मला एवढं हार्ड केलं तुला सांगतो. त्याच्यामुळे यांना सगळ्याला सुधारणं ही जिम्मेदारी आपल्याच हातात घ्यावं लागणार. एकटे किती करू शकतो, काय करणार आहे ते. आणि याच्यासाठी तरुण, मला तर 100% तरुणावर खात्री आहे. इतका बी तरुण आपला थर्ड क्लास झालेला नाही की तू एवढ्या साध्या गोष्टी त्याला कळायच्या नाही. तर सोशल मीडिया लोक हुशार झाले यांना. हो. आणि आपण मार्गदर्शन करू ना, तेवढं आपल्याकडे हाय क्षमता सध्या. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्ही सगळे साथ द्या. किमान तुझ्या एरियात जरी तू साथ दिली, असे प्रत्येक गावातल्या मित्रांनी जर साथ दिली, आपला गड तर आपण कधी सुधारून टाकू. आणि नाही, आपल्याला निवडून येण्याची आवश्यकता नाही. फक्त सगळ्या गावामध्ये आपला मेसेज जाऊ द्या. आपण ऑनलाईन पद्धतींचा योग्य वापर करून आहे ना सगळ्या शाळांसाठी काम करू आपल्या झेडपी मधल्या. ते निवडून यायचं ते मातीत जाऊ द्या, काही फरक नाही पडत. फक्त ह्या गोष्टीचा आपला उपयोग किती करायचा आहे माहितीये का? प्रत्येक गावापर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला पाहिजे. आपल्या गव्हर्नमेंटची गरज नाही.
ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करून आहे ना आपण स्मार्टली ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो ह्या तरुणांना एकत्र करून. बरोबर. कारण हेच तरुण बेरोजगार आहेत ना, यांचे लेकरं उद्या शाळेत जाणार आहेत, तर त्यांना प्रत्येक लेकराला आता सध्याच्या हिशोबाने 50,000 खर्च येणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. एका फॅमिलीमध्ये 2 तरी लेकरं असतात. त्या 2 लेकराला 1 लाख गेले ना वर्षाला. ऊस तोडणाऱ्याने काय करायचं? ऊस तोडणाऱ्याने काय करायचं? आणि ती जरी ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे जरी जात असले बाहेर, जरी तो सध्या खर्च करीत असला, हं. तरी पण त्याच्या गावात जर त्याला भेटलं जे पाहिजे ते फ्रीमध्ये, हम्म. गव्हर्नमेंटचं आहे ना एवढे पगार बिगार समजा, किंवा एवढ्या स्कीम बिम चालवतात तुम्ही, सगळ्या गोष्टी आमच्यासाठी युटिलाइज करा ना व्यवस्थित. त्याच्यातच एवढं भारी होतंय, आपण प्रायव्हेटला कधीच नाही ऐकणार. हम्म. आणि होऊ द्या ना, ह्या लोकांचे जे चालले ज्यांचे पैसे सध्या त्यांचे वाचू दे ना. माझे काही मित्र आहेत राव, त्यांना जमीन विकावं लागली लेकरांच्या शिक्षणासाठी. वाईट वाटतं त्यांच्याबरोबर आपण दिलखुलासपणे, माझा स्वभाव असा एखादा दुःख होऊ नये बरं का. बरोबर आहे. मला लय वेळा त्याला बोलावं वाटतं की हे चाललंय हे असं, पण नाही बोलू शकत कारण त्याला वाईट वाटणं असं वाटतं. कारण त्या बिचाऱ्यांची जमीन गेली, सगळं गेलं लेकरांच्या शिक्षणासाठी. आणि आताशी तर त्या लेकरांचे चांगले मोठाले शिक्षण चालू व्हायचे. तर हो, पण नुसतं त्यांनी काय करायचं? आता समजा तुझे लेकर आणखी, तुला लेकरू झाले काही? नाही अजून. नाही ना. लेकरू झाल्याच्या नंतर तुला समजून ते समजा या समस्या आल्याच्या नंतर, आता आम्ही पाहिल्यात त्या गोष्टी, अनुभवल्यात ना. माझ्या भावाला म्हणलं नाही का घरी. आता आता मी सुरुवातीला काय ठरवलं दादा माहिती का, माझ्या 2 लेकराला ना तिकडे 1 लाख खर्च करूच तो. आता मला माहिती एज्युकेशन मधलं लहानपणीचं शिक्षण इतकं बी काय महत्वाचं नाही हा. की त्यासाठी लयच हाय फाय कुठं शाळा पाहिजे काय पाहिजे कुठं पण नाही, होते. नाही, बेसिक अजिबात गोष्टी आहेत त्या, एकदम बेसिक Basic गोष्टी आहेत ना. हा. ते त्या जाऊ दे. आपल्या तुम्हाला गावात फक्त काय विषय ऐका का, तुम्हाला फक्त वाचता लिहिता येणं, आकडेमोड कळणं, हा पाढे वगैरे जे पुढलं जे पुस्तक आहे 5वी 7वी नंतर हा ते वेगळा विषय आहे ना. ते वेगळा विषय आहे, किंवा तिथं तुम्हाला तिथपर्यंत जाण्यापासून इतपत कळायला पाहिजे बस. त्याची हा पलीकडे आणि त्याच्यावरच आपले लोक जास्त खर्च करायला लागलेत. हा. आणि मी काय सांगितलं आणि नेता ऐका काही कशासाठी असतो? नेता हा नाही. समाजाचा मार्गदर्शक असतो मेन म्हणजे, बरं का. मेन म्हणजे नेता हे कंपनीची व्याख्या कळायला तर त्यांना पाहिजे माहित ना. नाही. त्याला त्याला कळायला तर पाहिजे नाही त्याला, की बाबा नेमकं चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे. आणि नेत्यांनी ह्या लोकांना मार्गदर्शन आतापर्यंत करायला पाहिजे होतं की बाबांनो असं नाही, ह्या सिस्टम जर बंद पडल्या तर आपल्या सगळ्या समाजाचा लय मोठा पैसा जाणार आहे. प्रत्येक गावातून किती पैसा बाहेर जाणार आहे? हम्म? प्रत्येक गावातून किती आणि पैसा बाहेर पैसा जाणार आहे? घेतो कोण माहिती का? पैसा घेतो कोण माहिती का? हा यांचेच लोक, नेत्याचे लोक. हा मला म्हणायचं काय माहिती का, बरं का पैसा अण्णा? घेतात मोठाले लोक. हा. गरीबायचं काय? गरीबाचं आहे का कोणी? 5-4 हजार रुपये येणार हा. आणि त्याच्यात हे दारू बिरू येणार. बरोबर आहे. कमीत कमी महिलांना तरी आपल्या गोष्टी पटणार आहेत. त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे सिस्टीम आपलं किती वाटोळ होते. बरोबर आहे. नाही मी कळायचं. तुम्हाला काय सांगितलं माहिती का, ऐका का एक मिनिट. त्या शिक्षणाचं असे की त्या प्रायव्हेट स्कूलला हा टीचर असे लोक असते की ते कधीच आयुष्यात गव्हर्नमेंट एक्झाम पास नाही झाले. हा सगळ्यात मोठी हे तथ्य आहे बरं का, तुम्हाला पण माहिती आहे ना. हा माहिती ना. हा. प्रायव्हेट सेक्टरला काम कोण करतं की ज्याला गव्हर्नमेंट सेक्टरला काम नाही भेटलं हा है ना, तो प्रायव्हेट सेक्टरला काम करतो. हा आपल्या लोकांची अशी नीच वृत्ती आहे बरं का. ऐका की एक मिनिट. हा घरी लाल मसाले खाणार आणि हॉटेलमध्ये गेलो काळ्या मसाल्याची भाजी खाणार. हा हा. बघा तुम्ही, हे सत्य आहे बरं का. घरी गॅसवर भाकरी खाणार आणि हॉटेलमध्ये गेलो चुलीवरल्या भाकरी खाणार. हा हा. नाही नाही आपल्या लोकांचा सत्य सिस्टम सत्य सत्य हा सत्य आहे ते. हा. नाही बघा. यांना आपलं उरगाडून हा. सगळं सांगावं लागणार आहे. मनसेचं काम करणार आणि पोरं इंग्लिश स्कूलला टाकणार. हा काय मी काय सांगितलं, मराठीचा गर्व करा आणि पोरं कुठे शाळेत? पोरं शाळेत इंग्लिश मिडियमला. इंग्लिश मिडियमला. मी सांगतो इथं निखिल हे म्हणून निखिल दादा सध्या विद्यार्थी तुला म्हणून. खरी सिस्टम ऐका ना. सांगू का? ऐका ना. हा निखिल काय तुम्हाला सांगतो, त्या पोलीस भरतीला आला अण्णा, हा तर तिकडं परिपक्व नाही. कुठं इंग्लिश मध्ये पण परिपक्व नाही. हा आता इंग्लिश मध्ये परिपक्व नाही म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे केलं, तुम्हाला हे नाही केलं, जमलं नाही तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही पोलीस भरती क्षेत्रात आलात ना, है ना. हा. आणि इकडे मराठी व्याकरण जमाना. आता माझाच एक मावस भाऊ आहे, तो लहान असतानासाठी इंग्लिश मिडियमला होता आणि मी मराठी मिडियमला होतो. एकाच वर्गात होतो आम्ही. हा.
तर ते लहान असताना, आता आम्ही अशी गरीबी असायची घरी, हा. पटकी चड्डी बिड्डी आपल्या अंगावरची कधी छाटली नाही. हम्म. तर मी जास्त काय पाहुण्यात जात नसायचो, ते असं शर्मिंदा वाटायचं. आपलं हा. पहिल्यापासून थोडा स्वभाव वेगळा आहे लहान हा. असतानापासून. तर हम्म. पण कधी मध्ये आमची भेट व्हायची भाऊ, पण ते एकदम स्टाईल मध्ये पोरग असायचं. हा. आजचा जर दोघांच्या नॉलेज बेसचा जर विचार केला ना, तर जमीन आसमानचा फरक आहे. हा. जमीन नाही नाही, आसमानचा मग फरक ते आहे नॉलेज जमीन बेसचा. आसमानचा आता फरक आहे. आज आता त्यावेळेस मी समजा मला असं सांगा ना, लाजायचो. आज ऐका ना. तुम्ही एक सिंपल गोष्ट सांगा, मी कुठं पण उभं राहून बोलू शकतोय. हा. तुम्ही नाही मला नाही, ऐकतात, मला एक गोष्ट हजारो सांगा लोक ना. ऐकत आहेत, बरोबर आहे. हा. नाही नाही, ऐका ना. मला म्हणायचं काय माहिती का, की बाबा एक भाषा डिसाईड नाही करू शकत तुम्हाला किती नॉलेज येते. बरं, त्यांनी आपली जी खरी भाषा आहे ती गायब होऊन चालली ना. आता AI टूल असे आले, तर तुम्ही कोणत्या जर्मन मध्ये म्हणलं तरी त्याचं मराठीत लिहून येतंय. मराठीत लिहून येते, काय एका गरज आहे तुम्हाला सेकंदात एक पान. एका सेकंदात. हा. बरोबर आहे का नाही? आपल्याला टाईप आणि करावं लागायचे तुम्ही मराठी मूर्ख शब्द. पुढे बनवताय आम्हाला, की आम्हाला इंग्लिश शिकवणार पोरांना. अरे ते इंग्लिश शिकण्याची गरजच नाही राहिली आता. आता गरजच नाही राहिली. आता काय तुम्ही मला सांगा, आता चायनामध्ये काय इंग्लिश आहे का? आता खरं तर पोरांना जर्मनीमध्ये इंग्लिश आहे आर्टिफिशियल, का? आता लँग्वेज शिकवण्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवा तुम्ही. ती इंटेलिजन्स काळाची शिकवलं गरज आहे ना. पाहिजे. हा. आता मी तर काय करणार आहे माहिती का, पोरं भावाला त्याच्यामुळे सांगितलं आता, की तो कार्यकर्ता आहे का कोणता, भावाचा कार्यकर्ता आहे का, बरं का? हा, हा. हा, तो कार्यकर्ता त्याचे 30 पर्यंत पाढेपाठ आहेत, बरं का? हा, किती पर्यंत? 30 पर्यंत पाढेपाठ आहेत. तुम्हाला सांगतो मराठी खार 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 वाचतो, बरं हा, का? हा, हा. मराठी वाचतो, तुम्हाला सांगतो 30 पर्यंत पाढेपाठ आहेत. हा. अभ्यास करतो, चांगलं अक्षर आहे. तुम्हाला सांगतो 3-3, 4-4 याच्यापर्यंत 5-6 अंकीपर्यंत बेरीज करतो, वजाबाकी करतो, बरं का? हा. 2 अंकी भागाकार, 3-4 अंकी भागाकार करतो, आणि तुम्हाला सांगतो 2-3 अंकी गुणाकार करतो. बस. हा. हा. आता याला बेस पक्का झाला त्याचा. बरं, कोणता? आहे का नाही, हा. सुरडीची शाळा आहे का नाही? हा, सुरटीची शाळा आहे. तुम्ही गेल्याच्या नंतर कधी गेलात तर त्याला विचारा, की बाबा हे असं असं एवढा एवढा शब्द येतो मराठी, तुम्हाला वाचून दाखव. त्याला सांगितलंय मी, आपलं न्यूजपेपर कधी जावा रतीतला का व्हायना, पण म्हणलं न्यूजपेपर वाचित त्याचं जे दादा भेटेल ते वाचित राहायचं. खरी एक गोष्ट हा. सांगू का, हा. पाठीमागच्या वर्षी मी समजा तुमच्या गावातच शिकवित होतो, बरोबर आहे का नाही? हा. कारण तिथे पण शिकवलं ना आपण 1 वर्ष. हा. हा. तिथं शिकवित असताना आमचा तो नागरिक शास्त्राचा धडा चालू होता, जिल्हा परिषद. हम्म. पोरांना मी जिल्हा परिषद 2 दिवस समजून सांगितली. हा. म्हणजे यांनी होतं काय, याचे परिणाम काय होते, म्हणजे पुस्तकाच्या बाहेर हो हा. सगळं. पुस्तकाच्या बाहेर आपण वाचलेलं. पोरं म्हणले, सर मग तुम्हीच का नाही उभा राहत? बरं का? हा. म्हणलं बाबांनो, याच्यामध्ये असं असतं, पॉलिटिकल सिस्टम असं आहे. मी उभं राहिलो, मला कधी गायब करून टाकते तपास नाही लागून द्यायचे. नाही मग काय, त्याच्यासाठी वेगळा सिस्टम राजकीय असतो. वातावरण आहे ना यंदा, बरं का? ऐकता का? हा. राजकीय वातावरण फिरणारच आहे. आता मी सोशल मीडियाला सगळ्या ग्रुप मधून एक्झिट झालोय, बरं का? हा. आहे एकदम. त्याच्यामुळे ना आता लास्ट चान्स आहे, शेवटची लढाई, बरं का अण्णा? नाही कर, काय? अभ्यास कर, पण थोडासा हा. सपोर्ट कर. हा. नाही नाही नाही, काय नाही. मेसेज वगैरे फॉरवर्ड करीत जा, मी ग्रुपला टाकीत जाईल, बरं का? चालतंय चालतंय, गावातल्या ग्रुपला टाकीत जा. हा. हा. तुम्ही ग्रुप मध्ये ऍड व्हा, बरं का? मला माझा नंबर लय झाला तर ऍड करेव गावातल्या ग्रुपमध्ये. मग बरं बरं बरं. तुला सांगू का, तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली तरच तुमच्यासाठी, नाही तर तुमच्यासाठी बोलणार पुन्हा कोणी नाही रे बाबा. हा. कारण काय होईल माहितीये का, आता ह्या वेळेस माणसाचं, मी जर थकलो नाही याच्यातून, पुन्हा इच्छा नाही होणार. नाही नाही नाही, एकदा मी काय सांगितलंय, मोहन होणं लय अवघड आहे. कारण काय होतंय माहितीये का, बाकीच्या कामाचं मग त्याच्यापेक्षा मला वाटतं की हेच चालू आहे तसं चालू ठेवलं ना, बरं आता काय उद्योग एवढं चालू आहे तरी आता? कंटिन्यू होईल. आता काय, ही गावातली शाळा, गावातली शाळा कसं नेमकं मला नाही कळालं ते. गावातल्या शाळेवरती प्रशिक्षणार्थी म्हणून ते हे झालंय ना, ते राहिले हा. त्याचे 15 दिवस शिल्लक राहिले, तर 15-16 दिवस. हा. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर येते का? हा, ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. हा. कॉन्ट्रॅक्ट बेस नाही, ती अशी स्कीम काढली होती, मग तिथून तर आंदोलन चालू केलं ना. हा. तुम्ही अशा फसव्या स्कीम कायला काढता? आपल्या बरोबर त्याच्यातून आहे. नोकरी पाहिजेच नाही. नाही नाही पण नाही, बरोबर आहे. तुम्ही यांना प्रश्न विचारणार, आता मला कळालंय ना त्यांनी कुठं कुठं घोळ केलाय. हा. हा. मग प्रश्न विचारणं माझं काम आहे, सुशिक्षित नागरिक. बरोबर. नाहीतर काय उपयोग आहे माझा शिकलेलं एवढं. काय? तिथून सुरुवात झाली या आंदोलनाची खरं तर. हम्म. आता याच्यात सगळा तरुणच जागृत करून नाही टाकला ना, तर तिथून पुढं ते आहेत ना, कुठं असे आता छोट्या छोट्या सभा वगैरे घेतल्या का, हम्म. ते आपला सोशल मीडियाचा उपयोग जास्त करावा लागेल, कारण पूर्ण महाराष्ट्राचं काम करायचंय. हा, बरोबर आहे. आणि आपल्या इकडचं आहे, आता मी जर फॉर्म भरला झेडपीचा, हा.
तुमच्यासारख्या 5-4 गावातल्या पोरांनी तुम्ही सांभाळून घ्या, कारण माझ्या मागं काम लय राहणार आहे पिरियड मध्ये. नाही बरोबर आहे. ते भले आपण निवडून नाही येऊ द्या, पण आपले विचार पोहोचव. नाही विचार पोहोचवा की बस सुरुवात झाली. आपल्या क्रांतीला निवडून सुरुवात झाली. येण्यासाठी करायचंच नाही. आपण फक्त काय करायचंय आपल्यासाठी पुढं भविष्यात, कारण ते आपल्यासाठी राहणार नाहीत गोष्टी पुन्हा. नाही बरोबर आहे. त्याच्यासाठी एकत्रित येऊन आपण काम करू. काय गव्हर्नमेंटची गरज नाही. नाही, फक्त नाही. एकत्रित काय आलोच नाही ह्या इलेक्शन मध्ये तरी बाद झालं. नाही नाही बरोबर आहे. चालतंय, ठेव का? लाईट आली, हा ठीक आहे ठीक आहे. भिजून घेतो. बरं बरं.